नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आता आपण उभे आहोत जे आपण शेळ्यांसाठी जी लागवड केलेली आहे, तर याची इंडोनेशियन स्मार्ट नेपियर या चारा पिकाची आपण लागवड केलेली आहे। तर आपण ह्या प्लॉटमध्ये सध्या उभे आहोत। तर इथं पाहू शकता की इथं शेळ्यांना टाकण्यासाठी चाऱ्याची सध्या कटिंग चालू आहे। तर ही कटिंग तुम्हाला दाखवतो की तर याची जी कटिंग आहे, याची कटिंग आता आपली याची कटिंगची वेळ सध्या दुसरी वेळ आहे। म्हणजे एकदा कापला, पुन्हा डबल कापला, म्हणजे दोनदा कापला आहे। आता हे दोनदा कापून झाल्यानंतर हे जे आहे तर ह्याची ही तिसरं वेळ आहे। तर तिसऱ्यांदा याची वेळ आहे की हे चारा डबल आता जे फुटवे आहेत तर फुटवे फुटायला सुरुवात केलेली। आपण शेळीपालनामध्ये जे वेगवेगळ्या जे चाऱ्याची लागवड केलेली, तर आपण जे गजराज गवत असतं ते सुद्धा आपण लावलेलं होतं, पण ते काही शेळ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात खात नाहीत। तर जे आपण इथं लावलेलं आहे इंडोनेशियन स्मार्ट नेपियर, तर हे जे चारा गवत आहे, तर ह्या चारा गवत ह्या जे शेळ्या आहेत आपल्या, तर ह्या एकदम आवडीनं खातात बघा। तर इथं पाहू शकता की तुम्ही इथं जे आहे तर दोन्ही सरीमधलं जे अंतर आहे, ह्या आणि ह्या सरीमधलं जे अंतर आहे तर हे 4 फुटाचं आहे। आणि 4 फुटाचं अंतर ठेवून देखील सुद्धा आहे ना, तर असा पूर्णपणे असा चारा आहे, हा पूर्णपणे असा अंतर मिळालेलं आहे। तर याची दुसरीच कापणी, आणि दुसऱ्याच कापणीला तर पाहू शकता की 150 ते 200 फुटवे आहेत। 150 ते 200 फुटवे पर्यंत याची जे आहे तर फुटवे झालेले आहेत। आणि यांची जी उंची आता याची उंची बघा, हाईस्ट 5 फुटापर्यंत होते, फुटापर्यंत होते। आणि आता याची आपली लागवड आपण ती आहे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये केलेली होती, गेल्या वर्षीच्या। नोव्हेंबर-डिसेंबर नाही, हो, त्याला 5 ते 7 महिने झालेले आहेत। तर याच्या 2 कापण्या आपण याच्या कापण्या घेतलेल्या आहेत, आणि याच्या कापण्या आपण नंतरही घेत राहणार। जर मधली जी जागा आहे, मधल्या ज्या जागेमध्ये आपण आता इथं जे बैलाच्या साहाय्याने नांगर मारणार आहोत। आता सध्या हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यात त्याला पाणी देण्याची काही गरज एवढी आवश्यकता नाही। तर इथं पाहू शकता की आपण नेमकाच जे आहे शेळ्यांसाठी चारा तोडलेला आहे, एकदम पालेदार। आता याचं एकच ढांडे बघा, हे एकदम पालेदार, जसं याचं जे आहे ऊस आणि मका यांच्यापासून जे क्रॉस केलेला आहे, तर हा चारा ऊस आणि मकापासून ह्या 2 जे पिकं आहेत, तर ह्या 2 पिकापासून याचं क्रॉस केलेलं आहे। तर आता मी तुम्हाला दाखवतो की याला जे शेळ्या आहेत, तर शेळ्या कशा प्रकारे आवडीनं खातात याला। तर आपण याची जी कुट्टी आहे, तर जी कडबा कुट्टीची मशीन असते, त्या मशीनद्वारे पण आपण कुट्टी काढून शेळ्यांना किंवा ढोरांना टाकू शकतो, आणि जशास तसा पण आपण टाकू शकतो। जशा तसा जर टाकला तर वाया जाण्याची चान्स जरा जास्त प्रमाणात राहते। आणि जर याची कुट्टी करून किंवा तुकडे करून टाकलं तर काही एवढा चारा जे आहे, चारा शेळ्या किंवा जे जनावर आहेत ते आपले वाया घालीन। तर तुम्हाला आता जे आहे तर शेळ्या कशा आवडीने खातात तर याचा दाखवतो, चला। तर मित्रांनो, इथं पाहू शकता की तुम्ही जे कोयत्याच्या साहाय्याने आपण जे आहे तर ते जे नेपियर गवत आहे, तर नेपियर गवताचे तुकडे केल्यानंतर आपण शेळ्याला टाकतो बघा। तर मित्रांनो, इथं पाहू शकता की तुम्ही हे गव्हाणीमध्ये अशा प्रकारचे तुकडे जे आहेत, असे तुकडे करून शेळ्यांना असे टाकलेले आहेत। शेळ्या यांना खूप मोठ्या आवडीने खात आहेत बघा। अशा प्रकारे दावणी तुकडे टाकले ना, जे आहे ती कसल्याही प्रकारची जी नास आहे, जी नासाळीमध्ये वाया जात नाही, काही नाही, अशा प्रकारे पाहू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। इथं पाहू शकता की पिल्ल्याला पण आपण एक सेपरेट गव्हाण केलेली आहे, आणि गव्हाणीमध्ये अशा प्रकारे जे आहे ते नेपियर घास असा आपण टाकलेला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।